शिवनगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती आज 8 मे रोजी अचानक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे। या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1 मे रोजी तामिळनाडूमधील चिंची किल्ल्यावर खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली गड स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती। या मोहिमेत त्यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेत अनेक तास काम केले होते। मोहिमेनंतर ते अहिल्यानगरमध्ये परतले, मात्र त्यानंतर काही दिवसात त्यांना अस्वस्थ वाटू लागले। सुरुवातीला त्यांनी अहिल्यानगरमध्येच वैद्यकीय उपचार घेतले। स्थानिक पातळीवर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून आवश्यक तपासण्या करण्यात येत आहेत। दरम्यान खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबत समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे। अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत, मात्र फारसे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे।